मध्ये आपण वनरक्षक भरतीच्या क्वेश्चन सिरीज मधील नेक्स्ट पार्ट पाहत आहोत. यामधील प्रश्न अतिशय महत्त्वाचे असून यापूर्वीच्या एक्झामला विचारलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हे प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता किंवा तुम्हाला याची पीडीएफ जर हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. तुम्हाला याची पीडीएफ तिथे मिळून जाईल. प्रश्न आहे, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले? भारत छोडो आंदोलन हे 1942 साली झाले. याचं उत्तर आहे पर्याय सी. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? उत्तर आहे मंगळ ग्रह. मंगळ ग्रहाला लाल ग्रह असे सुद्धा म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचा पहिला उपग्रह कोणता होता? भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट होता. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे बेंगळुरू. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे बेंगलोर. या ठिकाणी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो चे मुख्यालय आहे. पुढील प्रश्न आहे, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. पर्याय क्रमांक सी याचं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी पारित झाला? अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी पारित झाला? 2013 साली अन्न सुरक्षा कायदा पारित झालेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्याचबरोबर व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचा आहे. पुढील प्रश्न आहे, पृथ्वीवर सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? पृथ्वीवर सर्वाधिक पाऊस हा चेरापुंजी या ठिकाणी पडतो. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. भारतामधील चेरापुंजी हे ठिकाण आहे जिथे सर्वाधिक पाऊस पडतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फोटोसिंथेसिससाठी कोणत्या वायूची आवश्यकता असते? फोटोसिंथेसिससाठी कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता असते. पर्याय क्रमांक सी उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न, विकिपीडिया हे कोणत्या प्रकारचे व्यासपीठ आहे? विकिपीडिया हे शैक्षणिक ज्ञानकोश म्हणजेच याच्यावर इन्फॉर्मेशन मिळली जाते. सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन विकिपीडियावर आपल्याला पाहता येते. पुढील प्रश्न आहे, पोलिओ या आजारावर कोणते लसीकरण वापरले जाते? पोलिओ या आजारावर ओपीव्ही लसीकरण वापरले जाते. पर्याय क्रमांक बी याचा आन्सर होणार आहे. पुढील प्रश्न पाहूया, भारतात कोणती भाषा सर्वाधिक बोलली जाते? भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे हिंदी. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 साली झाली. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, युरेनियमचा उपयोग मुख्यतः कोठे केला जातो? युरेनियमचा उपयोग मुख्यतः अणुऊर्जा निर्मितीमध्ये केला जातो. पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी भारतीय संसद भवन आहे? भारतीय संसद भवन हे दिल्ली येथे आहे. आता संसद भवन हे 2 सभांनी बनलेलं जातं. यामध्ये राज्यसभा व लोकसभा या 2 सभागृहांचं मिळून संसद भवन बनलं जातं. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रीय झेंड्यात अशोक चक्रामध्ये एकूण किती आरे आहेत? याचं उत्तर एकूण 24 आरे आहेत. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर असणार आहे. मानवाच्या शरीरामधील फुफ्फुसे कोणत्या कार्यासाठी जबाबदार असतात? याचं उत्तर आहे श्वसन. म्हणजेच मानवाच्या फुफ्फुसाचं जे कार्य आहे ते श्वसन करणे आहे. पुढचा प्रश्न आहे, गांधी इर्विन म्हणजेच गांधी आयर्विन सुद्धा असं म्हटलं जातं, करार कोणत्या वर्षी झाला? गांधी आयर्विन करार कोणत्या वर्षी झाला? 1931 साली गांधी आयर्विन करार झालेला आहे. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिवस हा 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, कोशिकेचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? कोशिकेचा जनक म्हणून रॉबर्ट हुक यांना ओळखले जाते. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जैन धर्माचे संस्थापक कोण आहेत? जैन धर्माचे संस्थापक हे वर्धमान महावीर आहेत. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, सूर्यग्रहण कधी घडते? सूर्यग्रहण हे जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्यामध्ये येतो त्यावेळेस सूर्यग्रहण घडते.
पुढील प्रश्न आहे, रेड क्रॉस ही संस्था कुठल्या क्षेत्रात कार्य करते? रेड क्रॉस ही संस्था वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करते. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, नॅनो तंत्रज्ञान मुख्यतः कोणत्या क्षेत्रात वापरले जाते? नॅनो तंत्रज्ञान हे आरोग्य आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये वापरले जाते. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, मंगळयान कोणत्या संस्थेने पाठवले होते? मंगळयान कोणत्या संस्थेने पाठवले होते? उत्तर आहे इस्रो. इस्रोने मंगळयान पाठवले होते. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय स्टेट बँकेचे मुख्यालय कुठे आहे? भारतीय स्टेट बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न पाहिलेले आहेत. याच्या पुढच्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण आणखी 25 क्वेश्चन्स पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, ज्यामुळे तुमच्या मित्रांना याचा फायदा होईल. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करायचा आहे.